Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अनुजा मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच कॉक्रोच जनता पक्षाने त्यांची पुढची दिशा नेमकी कशी असणार आहे याबद्दलची फायनली माहिती सांगितलेली आहे. 2 दिवस त्यांचं कॉक्रोच किंवा सीजेपी कॉन्क्लेव्ह जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलं. पहिल्यांदाच सीजेपीचे सगळे स्पोक्सपर्सन जे आहेत, प्रवक्ते आहेत आणि त्यांची बाकीची जी टीम आहे ती अभिजित दिपके यांच्या घरी आलेली होती आणि या मीटिंग नंतर पुढे नेमकं काय काय होणार आहे या सगळ्या संदर्भातली माहिती त्यांनी दिलेली आहे. पण अनेकांच्या मनात होतं की त्यांनी झारखंडला जावं, अनेकांच्या मनात होतं की त्यांनी राजकीय पक्ष सुद्धा काढावा. पण ह्या दोन्ही गोष्टींसंदर्भात आणि त्यांनी आणखीनही काय काय त्या मीटिंगमध्ये सगळं ठरवलेलं आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी स्वतः सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आपल्यासोबत आहेत. मला एक ओव्हरऑल सांगू शकाल की का तुम्ही राजकीय पक्ष काढत नाही आहात? कारण की अनेकांच्या ह्याच अपेक्षा होत्या की तुम्ही आता राजकीय पक्ष काढाल. अनेक जण हे गृहीतच धरून चाललेले होते. राजकीय पक्ष का नाही? आम्हाला खूप लोकांनी सजेस्ट केलं की राजकीय पक्षच काढला पाहिजे बिकॉज दॅट ब्रिंग्स लॉंग टर्म सोल्युशन्स. पण त्यात एक असं झालं की सध्याला जी आपण पॉलिटिकल सिच्युएशन ती जर बघायला गेलं, जिथं पार्टीज फोडण्यात येत आहे प्रत्येक स्टेटमधल्या आणि लोकांच्या मनात कुठे ना कुठे एक डिससॅटिस्फॅक्शन आहे एक्झिस्टिंग पॉलिटिकल सिस्टमवर, ज्यांचा भरोसा उठत चाललाय की आम्ही सकाळी वोट कोणाला देतोय तो संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जातो. पार्टी सरकार आम्ही कोणाची निवडतो, सरकार बदलून जाते ओव्हरनाईट. तर अशा सिच्युएशनमध्ये जिथं काही गॅरंटी नाहीये की आज वोट कोणाला भेटते, उद्या तो कुठे असेल, आणि ज्या प्रकारे ईडी, सीबीआय, आयटी लावून क्रॅकडाऊन करण्यात येतो पॉलिटिकल पार्टीजवर, त्या सिच्युएशनमध्ये जिथे सगळ्या पॉलिटिकल पार्टी सर्व्हायव्हलसाठी स्ट्रगल करताय, मोठ्या मोठ्या पार्ट्या आहेत, तर आम्ही काय करणार आहे त्यात? आमच्यासोबत तेच होईल. आणि मग पण त्याच्यामध्ये आता आम आदमी पक्षाची सुद्धा सुरुवात झाली, ते सुद्धा 0 नंतर त्यांची सरकार येऊन गेलेली आहे, सो ते सर्व्हाइव्ह झाले. आताच आपण पाहिलं की प्रशांत किशोर त्यांच्याही ठिकाणी छापे पडलेले होते, तरी सुद्धा ते बंकीपूरची निवडणूक जिंकलेले आहेत. सीबीआय किंवा ईडीच्याच कारवायांचा प्रश्न झाला तर त्या एनिवे होऊ शकतात, त्या काही फक्त राजकारण्यांवरच व्हायला हवे असं काही नाहीये. सो असा कुठला ठोकताळा नाहीये की तुम्ही राजकीय पक्ष काढलात तरच या सगळ्या गोष्टी होतील. तुमचे मेंबर्स फोडण्याचा तरी सुद्धा प्रयत्न होऊ शकतो किंवा कारवाया तरी सुद्धा होऊ शकतात, बिकॉज तुम्हाला होणाऱ्या फंडिंगवर एनिवेज डाऊट आहेत. नाही, ते होणार ते आहेच, पण पॉलिटिकल पार्टी जेव्हा बनून जातो मग तेव्हा ते होऊन जातं यू बिकम द टार्गेट फॉर शुअर. आणि दुसरे काही आम्ही का लिमिट करू स्वतःला टू लाईक अ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, पॉलिटिकल आयडिओलॉजी? जर आमचं एक सोशल मुव्हमेंटमध्ये जे जंतर मंतरला झालं त्याच्यामुळे जर पूर्ण देश एकत्र आला, रायझिंग अबाव पॉलिटिकल डिफरन्सेस, पॉलिटिकल आयडिओलॉजीज, तर आम्हाला कुठं ना कुठं वाटलं दिस इज द राईट वे टू गो फॉरवर्ड. आणि कुठं ना कुठं इन्स्टिट्यूशन्सवर खूप मोठा डाऊट आहे लोकांचा, खूप क्वेश्चन्स आहेत. देन बीट द इलेक्शन कमिशन, beat the political system, beat the judiciary. I'm very sorry to say this, but even the media. त्यामुळे कुठं ना कुठं एका सोशल मुवमेंट, पीपल्स मुवमेंटची गरज आहे, पब्लिक मुवमेंटची गरज आहे, विच विल सीक अकाउंटेबिलिटी फ्रॉम द इन्स्टिट्यूशन्स. त्याच इन्स्टिट्यूशनमध्ये जर आम्ही आज जाऊन बसलो तर आम्हाला नाही वाटत वी विल बी दॅट इफेक्टिव्ह. आणि दुसरं तुम्ही म्हटलेलं आहे तो म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा. पण हे तुमचं कॅम्पेन नेमकं असणार कसं आहे? कारण की आता आज 6 ऑगस्ट आहे, तुम्ही सप्टेंबर मध्ये कधी एक्झॅक्टली सुरू करताय? सप्टेंबरच्या मोस्ट प्रॉब्ली फर्स्ट वीकमध्ये आम्ही सुरू करू. आणि त्याचं कारण असं की आज आम्ही आमच्या ऑर्गनायझेशन इन्चार्ज अनाऊन्स केलेले, अजिंक्य शिंदे झालं, दीपक बालियान को इन्चार्ज आहेत. तर पुढचा 1 महिना आम्ही ऑर्गनायझेशन बिल्डिंगवर थोडा फोकस करू. वी विल ट्राय टू आयडेंटिफाय आमचे मेंबर्स प्रत्येक स्टेटमध्ये, मग डिस्ट्रिक्ट लेवलवर आम्ही ट्राय करू. डिस्ट्रिक्ट लेवलवर मला नाही वाटत एका महिन्यात त्या लेवलपर्यंत होईल जिथं आम्ही देशभरात डिस्ट्रिक्ट लेवलवर पोहोचू, बट ॲटलीस्ट स्टेट लेवलचं तरी आमचं एक फॉर्मेशन झालं पाहिजे. तो आमचा फोकस असणार आहे फॉर नेक्स्ट 1 मंथ. आणि त्यानंतर आम्ही सुरू करू आमचं जे क्या बोलतीये पब्लिक, क्या बोलतीये पब्लिक. मग आम्ही डायलॉग करू लोकांसोबत, आम्ही समजून घेऊ त्यांचे कन्सर्न्स काय आहे, समस्या काय आहे त्यांच्या, आणि त्यांच्या मेन त्यांच्या अपेक्षा काय, ते विचारत नाही कोणी. हे मला जंतर मंतरवर बसून जाणवलं, कारण की या लोकांची कंप्लेंट हेच होती की कोणतीही पार्टी असू दे, ती पॉवरमध्ये असू दे किंवा अपोजिशनमध्ये असू दे, नोबडी इज टॉकिंग अबाउट देम. त्यांच्याबद्दल कोणी बोलायलाच तयार नाही किंवा त्यांना विचारायलाही तयार नाही आहे. त्यांचं एक एक्झिस्टन्शियल क्रायसिस आहे करंट पॉलिटिकल सिनारिओमध्ये. आणि वी फील दॅट बिंग सीजेपी आता युथचा जो आवाज आहे तो एक सेंटर पॉइंट असला पाहिजे इन पॉलिटिकल डिस्कोर्स. कारण की 65% जी आपली पॉप्युलेशन आहे इंडियाची, दॅट इज अंडर द एज ऑफ 35. जर मेजॉरिटी ऑफ द पीपल आर अंडर द एज ऑफ 35, वाय दे आर बिंग निग्लेक्टेड? त्यांच्याबद्दल बोलत का नाही आपण जर ते मेजॉरिटीमध्ये येतं? वी हॅव टू चेंज दॅट. पण हा जो पिरियड आहे 6 ऑगस्ट ते आता सप्टेंबर, आपल्याकडे बऱ्याचदा म्हटलं होतं की पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. आणि स्पेशली डिजिटलमध्ये, सपोज फॉर एन एक्झाम्पल, तू सोशल मीडियामध्ये पण काम केलेलं आहेस, 1 महिना एखादा अकाउंट डिॲक्टिव्हेट ठेवणं
ह्याचा किती फटका बसतो, तुमचे फॉलोअर्स कमी होतात, तुमचा रीच कमी होतो, हे सगळे सोशल मीडियाचे ऑल्गोरिदम्स आहेत. हे ऑब्व्हियसली तुम्हाला सुद्धा ऍप्लिकेबल होईल, कारण तुमच्या सीजेपी पेजला तेवढं फॉलोईंग आहे. जेव्हा एक महिन्यामध्ये ह्याच्यामध्ये काहीच दिसणार नाही, तुम्हाला असं नाही वाटत की लोक विसरून जातील, ह्याचा एक मोमेंटम आहे तो कमी होऊन जाईल? नाही, ते होणार नाही. आमचं सोशल मीडियाचं पेज चालू राहिलं आणि दुसरे काही मुद्दे असतील जेव्हा त्याच्यावर बोलायची गरज पडेल आम्ही ते कंटिन्यू ठेवणार आहे. आम्ही असं हायबरनेशन मध्ये नाही जाणार आहे, बट वी वॉन्ट टू स्ट्रेंथन अवर रूट्स फर्स्ट. आम्हाला आमचं जे पाया आहे तो मजबूत आधी करायचा आहे आणि मग ग्राउंडवर उतरायचं. कारण की नुसतं निघत गेलो सुटत गेलो आम्ही या राज्यात त्या राज्यात, तर आमचं जे कार्डर आहे ते बनणार नाही. आम्हाला पहिले कार्डर बनवायचं आहे ज्याने लॉंग टर्म आम्ही सस्टेन करू शकतो. आम्हाला सस्टेन जास्त करायचं आहे. आता ठीक आहे, आता जर वाटत असेल की एक महिना पब्लिक मेमरी खूप शॉर्ट असते, थोडंफार नुकसान होऊ शकतं, बट मला आता वाटतं सीजेपी कडून लोकांच्या अपेक्षा एवढ्या वाढल्यात आणि आमची जबाबदारी एवढी जास्त वाढलेली आहे की आता आम्हाला याला लॉंग टर्म सस्टेन कसं करता येईल त्याच्यावर थोडं जास्त फोकस करायचं आहे. आता मला यायचं त्या कॉन्ट्रोवर्शियल मुद्द्यांकडे, कारण की आम्ही तुझा इंटरव्ह्यू केल्यापासून ते मधल्या या साधारणतः आठवड्याभरामध्ये सगळ्यांचेच हे प्रश्न आहेत थ्रू सोशल मीडिया, अनेक नेत्यांचे, राईट विंग समर्थकांचे, की अभिजित दिपके झारखंडला का जात नाहीत. मला माहिती आहे तुम्ही यांचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही एक डेलिगेशन पाठवलेलं आहे, तुम्ही स्वतः व्हिडिओ कॉल थ्रू तुमचा पाठिंबा दर्शवलेला आहे, पण तरी सुद्धा तुम्ही स्वतः जसं जंतर मंतर पर्यंत जाता, ऑल द वे बॉस्टनहून इथे येऊन तुम्ही आंदोलन करता महिनाभर तिथे, मग झारखंडमध्ये तुम्ही का नाही तेवढ्या ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये दिसत? नाही, ऍक्टिव्हली न दिसायचं कारण हे आहे की तिथं काही लोकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. आम्हाला जाऊन ते क्रेडिट हॉगिंग नाही करायचंय, आम्हाला ते नाही करायचं. आणि आम्ही आधीपासून म्हणतोय की जे स्टुडंट्स ऑर्गनायझेशन्स असतील किंवा दुसरे काही लोक असतील जे मुव्हमेंट सुरू करतील विच इज फॉर द पब्लिक कॉज, त्याला आम्ही सपोर्ट करू ना. आम्हाला ते नाही पडायचं की आम्ही जाऊन तिथे सगळं आमच्याबद्दलच झालं पाहिजे. ते जे मुलं स्ट्रगल करतात त्यांना आम्ही सपोर्ट कसा करू शकतो, त्यांचं आंदोलन आम्ही स्ट्रॉंग कसं करू शकतो ते आम्ही करायला तयार आहे. आणि ते आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. आमचं डेलिगेशन आज गेलेलं आहे आणि गरज पडली तर आमची बाकी टीमही जाईल. पण आम्हाला तिथं स्वतःच काही करायचं नाही, स्वतःचा फेस नाही बनवायचं आहे. कारण की इंडियामध्ये प्रॉब्लेमच ती आहे की तुम्ही एन्टायटलमेंटमध्ये येऊन जाता की प्रत्येक गोष्ट आम्हीच केली पाहिजे आणि आम्हालाच बोलायचा अधिकार आहे. झारखंडमधले पण काय हरकत आहे? मुद्दा असा असतो की प्रॉब्लेम सॉर्ट आउट होणं हे जास्त महत्वाचं आहे ना की त्याचा फेस कोण बनतोय. तेच तर मी म्हणतो ना, मग ते मुलं करतायत तर चांगलीच गोष्ट आहे ना. पण कदाचित तुम्ही तिथे गेला असतात तर त्याचं पण जंतर मंतर एवढं स्वरूप कदाचित वाढलं असतं किंवा ते तेवढं सिरियसली घेतलं गेलं. झालेलं ऑलरेडी खूप सिरियस झालेलं आहे. म्हणजे जेवढं कव्हरेज आम्हाला नव्हतं भेटलं तेवढं भेटलेलं आहे त्यांना. अँड दॅट इज अ व्हेरी गुड थिंग की फायनली आता जे स्टुडंट्सचे मुव्हमेंट जे आहे त्याला मीडिया सिरियसली कव्हर करते आणि तेच झालं पाहिजे ना. आम्हाला पाहिजे अजून लोक पुढे आलेली आहेत. पण जसं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती, मी स्वतः सुद्धा माझ्या काही ओळखीतल्या लोकांशी बोलले जे भाजपचे समर्थक आहेत, त्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जसं तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागता, मग तसं पंजाबमध्ये तीच मागणी का नाही होत, कर्नाटकमध्ये का नाही होत, झारखंडमध्ये का नाही होत? जस्ट बिकॉज तिकडे ऑपोजिशनची सरकार आहेत म्हणून तुमचा त्यांच्याबद्दलचा एक सॉफ्ट कॉर्नर किंवा तुम्ही तिकडे मवाळ आहात असं दिसतं आणि फक्त भाजप शासित राज्यांसाठी तुम्ही जास्त आक्रमक आहात असं दिसतं. असं अजिबात काही नाहीये. 36 दिवस आमचं पहिलं आंदोलन चाललं, त्याच्यातच आम्ही इतके जास्त फोकस होतो तर हाऊ कॅन वी एक्सपेक्ट फ्रॉम अस की आम्ही सायमल्टेनियसली बाकी गोष्टी करू. आता तुम्ही कव्हर करायला आलेले आहे तिथं, तू पाहिलं तिथं आमची टीम किती छोटी होती, मोजून आमचे 10-12 ऑफिशियल लोक होते. त्याच्यानंतर जे आम्हाला तिथं व्हॉलेंटियर्स भेटत गेले त्यांनी आम्हाला हेल्प केलं ते प्रोटेस्ट सस्टेन करायला. तर आम्ही फॉर्मली थोडी मोठी टीमच नव्हतो की आम्ही सायमल्टेनियसली मल्टिपल स्टेट्समध्ये जाऊ शकतो. आणि त्यासाठीच मी म्हणलं ना, आता आम्ही जे फोकस करतोय ते याच्यावरच करतोय की मल्टिपल स्टेट्समध्ये आमचं कार्डर कसं बनवू शकतो, सो दॅट उद्या कुठलाही राज्य असू दे, तिथं कोणाचीही सरकार असू दे, तिथं आम्ही मुद्दा उचलू शकतो सायमल्टेनियसली. सध्या आम्ही त्या स्टेटमध्ये नाहीये आणि आमची थोडी स्ट्रेंथ नाहीये, कारण की 2 महिने झाले आम्हाला. 2 महिन्यात आम्ही काय 7 स्पोक्सपर्सन होतो आणि त्याच्यात माझा एकट्याचा चेहरा थोडा वरती आलेला होता बिकॉज मी मुव्हमेंट स्टार्ट केली होती. पण त्यानंतर आता आमची जबाबदारी आहे की हे कसं डिसेंट्रलाइज झालं पाहिजे मल्टिपल स्टेट्समध्ये. आणि जसं जे डिसेंट्रलाइज होऊन जाईल तेव्हा आम्ही बोलत राहू प्रत्येक स्टेटमध्ये. तुम्ही कव्हर करा आम्हाला. ऑब्व्हियसली पंजाब असू दे, आम आदमी पार्टीची सरकार असू दे, कर्नाटकामध्ये काँग्रेसची सरकार असू दे, आय बिलीव्ह दॅट या देशात कुठलाच असं राज्य नाही जिथं पेपर फुटी होत नाही, मग तो कुठलाही असू द्या. आणि कुठलीच पब्लिक सर्व्हिसची एक्झाम अशी नाही ज्याच्यात धांदली होत नाही. प्रत्येक याच्यात होती, प्रत्येक राज्यात होती. मी कर्नाटकाचं ऐकलंय, मी पंजाबचं ऐकलंय, मी बिहारचे ऐकले, मी झारखंडचे ऐकले, मध्य प्रदेश, राजस्थान, सगळ्या स्टेट्स ऐकले. तर इश्यूज आम्हाला भरपूर भेटणार आहे, ऑपॉर्च्युनिटीज आम्हाला भरपूर भेटणार आहे. पण आमच्यावर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी हे की आम्ही काही करतोय तर वी शुड बी एबल टू डिलिव्हर ऑन दॅट. आणि ते करण्यासाठी आम्हाला आधी स्ट्रेंथन होणं गरजेचं आहे. आता तू आता जसं म्हणालास की ह्या महिनाभरामध्ये तुमचा तो फोकस असणार आहे, पण लोक कनेक्ट व्हावी, का कनेक्ट व्हावी, म्हणजे मुळात असं आहे की ते कसे कनेक्ट होतील.
आता ठीक आहे की स्टुडंट्सचा इश्यू होता, प्रत्येकाला तो रिलेट होत होता, मग त्याच्यामध्ये पालकवर्ग असेल तरी त्यांच्यासाठी तो महत्वाचा आहे, स्वतः विद्यार्थी उत्स्फूर्तपणे येत होते. पण आता लोकांनी का कनेक्ट व्हावं, तू कसं त्यांना तुझ्या पक्षाकडे और पार्टी एज इन सीजेपीकडे अट्रॅक्ट करणार आहेस, हा मुद्दा यासाठी कारण की मी सोशल मीडियावर काही लोकांचे ट्विट्स पाहिलेले आहेत ज्याच्यामध्ये ते असं सांगू पाहत होते की बघा तुम्ही तुमच्या मुलांना तिथे पाठवलं, त्यांच्यावर लाठी हल्ला झाला, तुमच्यावर तो लाठी हल्ला झाला नाही पण आंदोलकांवर झाला, हा त्यातला एक पहिला इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न. दुसरा की त्यांच्यावर केसेस होत आहेत, त्यांच्यावर FIR होणार, त्यांचे मे बी उद्या पासपोर्ट त्यांना मिळू शकणार नाहीत, मे बी त्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेता येणार नाही किंवा बाहेर जाऊन जॉब्स करता येणार नाहीत, तर हे सगळं तुमच्या मुलांना सोसावं लागेल जर तुम्ही या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या फंदात पडलात तर. आता असं जर इम्प्रेशन सेट होत असतील तर लोक तुमच्याशी कनेक्ट कसे होतील? मला वाटते ट्विटरवर एक सर्टन इकोसिस्टम आहे, हे ते नॅरेटिव्ह बनवायला बघतायत. कारण की सगळे मुलं सगळा रिस्क घेऊन 20 जुलैला जी मारहाण केली पोलिसांनी त्याच्यानंतर रस्त्यावर उतरले ना, ती भीती निघून गेलेली आणि हे लोक तीच भीती निर्माण करायला बघतायत की तुम्ही जर उद्या रस्त्यावर उतरले तर तुमच्यावर केसेस होतील, तुम्हाला पोलीस हॅरॅस करतील. हीच ते भीती सारखी सारखी दाखवायला बघतायत जेणेकरून लोकांनी आवाज नाही उठवला पाहिजे. तर ते मुद्दामून नॅरेटिव्ह सेट करताय. आणि याच्यावर आमच्यावर नाही झालं असं कोण म्हणलेले? मला पोलिसांनी मारले ज्या दिवशी सोनम वांगचुकांना उचललेले, मला त्या सगळे मारण्यात आलं. 5-6 पोलिसांनी मिळून मला मारलं. माझं नशीब हे खराब की त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही, मला जंतर मंतरवर नाही मारलं, नाही तर मीडियाने कॅप्चर केलं असतं, पण तिथं अनफॉर्च्युनेटली मीडिया नव्हती. आणि दुसरी गोष्ट, आफरीनला पण लाठीचार्ज झाला, आफरीनला लाठ्या मारण्यात आल्या, जी आमची स्पोक्स पर्सन आहे. केसेस आमच्यावर झाल्या. माझ्यावरच काल मी वाचलं पॉक्सोचा केस लागला, कशामुळे लागला मलाही नाही माहिती. पॉक्सोची केस माझ्यावर फाईल करण्यात आली, मी इंटरनेटवर वाचले, कशासाठी आता मलाही नाही माहिती. तर केसेस माझ्यावरही फाईल होत आहे, RTI माझ्यावरही फाईल होत आहे. पण तोच मेसेज आहे की आता आपल्याला घाबरायचं नाहीये. हे लोक करतील, केसेस फाईल करतील, माझ्यावरही करतील, बाकी मुलांवरही करतील, आणि जे जेनझी आहे त्यांना स्पेशली टार्गेट करतायत ते. आणि त्यात पण ते मुलींना जास्त टार्गेट करतायत. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, मुलींना जास्त गव्हर्नमेंट आणि पोलीस टार्गेट करतीये. कारण की मुलगी बाहेर येऊन आवाज उठवणं म्हणजे तुम्ही लास्ट सेक्शन पर्यंत पोहोचलेले आहे, जो सेक्शन सहसा जास्त बोलत नाही, एक आपल्या समाजात मानलं जातं की मुली थोड्या वोकल नसतात. मुली पण वोकल झाला याचा अर्थ राग खूप जास्त आहे सरकारच्या अगेन्स्ट. त्याच्यामुळे ते मुलींना मुद्दामून टार्गेट करताय, सो दॅट टू डिमोरलाइज देम. त्यांना भीती आतापासूनच घालवणं की तुम्ही सरकार विरोधात काही बोलू नका, नाही तर पोलीस येईल. आणि राहिली गोष्ट की आमच्यावर का भरोसा ठेवा, आम्ही ते रिस्क घेऊनच झेलून केलेलं आहे सगळं. मलाही पोलिसांनी मारलेलं आहे, आफरीन जी आमची स्पोक्सपर्सन आहे तिलाही पोलिसांनी मारलेलं आहे. सौरभ दासला DCP म्हणायचा, ज्या दिवशी तुम्ही हातात लागसाल तुम्हाला आम्ही काळं निळं करू. पण हे सगळे रिस्क घेऊन पण आम्ही बोललेलो आहे. आणि मला वाटतं आताचा जो जेनझी आहे तो हे रिस्क घ्यायला तयार आहे. आणि ते जर ते रिस्क घ्यायला तयार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत उभा राहणार आहे. आम्ही त्यासाठी सगळी लिगल टीम आमची तयार करतोय. सोबत जंतर मंतरवर काही झालेलं आहे, सगळ्या लिगल केसेसमध्ये आम्ही त्यांची हेल्प करणार आहे. आणि जिथं जिथं पोलीस हॅरॅस करते तिथं तिथं आम्ही गव्हर्नमेंटला म्हणतो, जर तुम्ही हॅरॅस करसाल आम्हाला परत आंदोलन करावं लागेल. आणि त्यानंतर बऱ्याचशा स्टेट गव्हर्नमेंट्सनी केसेस वापस घ्यायचे नोटिफिकेशन इश्यू केलेलं आहे. शेवटचा प्रश्न की तुम्ही ज्यावेळेला जंतर मंतरवर होता त्यावेळेला खूप राजकारणी महाराष्ट्रातले आणि देशभरातले सुद्धा तुमच्यासोबत कायम संपर्कात होते. आता हे सगळं झाल्यानंतर अजून सुद्धा त्यांच्या अशा तुमच्याकडनं काही अपेक्षा आहेत? कारण की मागे एकदा आय गेस आमच्याच इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही म्हणालेला होतात की बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जे आता राजकारणी ते स्पेसिफिक बोलले तर त्यांच्या मागे टॅग असल्यामुळे लोकांना ते तेवढे अपील होत नाहीत. पण तेच मुद्दे तुम्ही जर उपस्थित केले ज्यांच्याबद्दल अजून लोकांमध्ये तसं कुठलं इम्प्रेशन किंवा ते टॅग पोहोचलेले नाहीयेत, तर ते जास्त अपिलिंग ठरतायत. तर अजून सुद्धा राजकारणी असे अप्रोच करतायत की हा मुद्दा उचला, हे करा, हे केलं तर आम्ही तुम्हाला समर्थन देऊ वगैरे. नाही, शॉकिंग पार्ट आहे की ते असं म्हणत नाही हा मुद्दा उचला, ते म्हणतात तुम्ही खूप चांगलं करताय, तुम्ही जेही करसाल आमचा पाठिंबा त्याला आहे. हा, अजूनही सगळे कॉन्टॅक्टमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आता सध्या तरी नाही, पण जेव्हा आंदोलन संपलं त्याच्यानंतर सगळ्यांनी कॉल केला, शुभेच्छा दिल्या की चांगलं स्ट्रगल केलं तुम्ही, ज्या प्रकारे लढल्या तुम्ही ते करून दाखवलं, जे आम्हाला कोणाला जमलं नाही याची जाणीव म्हणजे त्यांनाही आहे कुठे ना कुठे. तेही म्हणतात आम्हाला कोणाला जे जमलं नाही ते तुम्ही आणि ह्या देशाच्या जेनझीनी करून. कम्फर्टेबल आहात सांगायला कोण बोललं? सगळेच पॉलिटिशियन, सगळेच, असं कोणीच नाही जे हे बोललं नाही. सगळ्या पार्टी हेच बोलल्या की तुम लोगों ने वो करके दिखाया जो किसी से भी हुआ नहीं आज तक, और ये बहुत बड़ी जीत है. पण हे सत्ताधारी पक्षांकडनं सुद्धा बोलतायत आता. त्यांचे अलायन्स पण तेच बोलले, जे भेटायला आलेले होते. शिवसेना ते म्हणले की खूप चांगला मुद्दा उचलला आणि देशाला गरज होती याची. आणि चांगली गोष्ट ना, मी तेच तर म्हणतोय की सगळे त्यांचे पॉलिटिकल आयडिओलॉजी साईडला ठेवून स्टुडंटसाठी, एज्युकेशनसाठी आले एकत्र आणि सपोर्ट दिला आणि जिंकल्यानंतर पण शुभेच्छा दिल्या. आणि आय फील दिस इज हाऊ पॉलिटिक्स शुड बी. पण
तुम्ही आता जसं म्हणताय, पण तुम्हाला दिल्ली पोलिसांनी खरं तर खूप त्रास दिला असं तुमचा दावा आहे. हा माझा दावा आणि फुटेज आहे आमच्याकडे. ओके, तुमचे आरोप आहेत. पण तुम्ही आता महाराष्ट्रात आहात, तुम्हाला जवळपास दीड महिन्यापासून महाराष्ट्र पोलिसांकडनं सुद्धा सुरक्षा मिळते. काय फरक काय जाणवतो? आम्हाला महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांमध्ये खूप फरक जाणवतो, पण ऑब्व्हियसली आता तो तुमच्या नजरेतनं समजून घ्यायला आवडेल. तुम्हाला जो फरक जाणवतो तोही फरक मला जाणवतो. महाराष्ट्र पोलीस कुठं ना कुठं आपला महाराष्ट्र थोडा पुरोगामी विचाराचा असल्यामुळं आणि कुठं ना कुठं आपल्यात ते आहे की आपली माती आपली माणसं ते कुठं ना कुठं महाराष्ट्राच्या पोलिसांमधूनही वागणुकीतून दिसतं. दिल्ली पोलिसांमध्ये ते नाही. दिल्ली पोलिसांमध्ये मन आहे असं मला काही वाटत नाही. ते मला असं वाटतं रोबोट्स आहेत, ज्यांना वरतून काही ऑर्डर आला ते एक्झिक्यूट करतील, मारायचं ऑर्डर आला ते लाठ्या चालवत जातील. बघणार नाही समोर 12 वर्षाची मुलगी आहे, एका 60 वर्षाचा माणूस आहे. शेतकरी जेव्हा आले 60-70 वर्षाचे होते, 80 वर्षाचे होते, त्यांनाही याच प्रकारे मारण्यात आलं जसं त्या 12 वर्षाच्या मुलीला मारण्यात आलं. सो दिल्ली पोलीस दे डोंट हॅव अ सोल. महाराष्ट्र पोलीस आय रिस्पेक्ट देम अ लॉट, कारण की मला वाटतं महाराष्ट्र पोलीस इज व्हेरी व्हेरी डिफरंट. पण मुंबईत जे झालं त्यानंतर मी थोडा डिसअपॉइंटेड होतो, कारण की एक रौनक रजानी आहे स्टँडअप कॉमेडियन, त्याच्यासोबत माझं बोलणं झालं. त्याच्या वाईफची रेप केस तुटली आहे आणि ती याच्यामुळे तुटली कारण की ती काही मुलांना पोलीस मारत होती, त्यांना वाचवायला गेली. तर मेल पोलीस ऑफिसर्सनी येऊन तिच्या छातीत लात मारली. दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम महाराष्ट्र पोलीस. आणि मी सगळ्यात जास्त डिसअपॉइंटेड याच्यामुळे, कारण की मी जेव्हा दिल्लीत होतो, दिल्ली पोलीसवाल्यांना जेव्हा मी सुनवायचो तेव्हा हेच सांगायचो, आमच्या महाराष्ट्राची पोलिस पण ती तुमच्यासारखी नाही आहे. तर मुंबईत ज्या एक थोडे प्रकार घडले त्याच्यामुळे मी खूप डिसअपॉइंटेड आहे. आणि मला आता एक रिपोर्टर सांगत होता की त्याने इथे एक CID वाल्या माणसाला पाहिलं. जसा एक व्हॉट्सअप ग्रुप होता, तो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाव होतं हिट स्प्रे. हिट स्प्रे नावाचा व्हॉट्सअप ग्रुप होता एका CID वाल्याचा. अर्थ काय त्याचा? आम्हाला म्हणण्यात येतं कॉक्रोचेस. आणि कॉक्रोचेसला संपवता कसं, आपण घरात कॉक्रोचेस घुसले तर आपण काय वापरतो? हिट स्प्रे वापरतो आपण. तर त्या रिपोर्टरने सांगितलं तो नजर ठेवतोय सगळी, आणि पोलिसांनाही माहिती नव्हतं तो होता कोणता. पोलिसांनी त्याला जेव्हा बाजूला काढायला लावलं तेव्हा तो म्हणतो अरे मी CID मधून आहे. आणि तेवढ्यात त्या रिपोर्टरची नजर त्या माणसाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर गेली. त्याच्यात हिट स्प्रे होता आणि तो इथून सगळे अपडेट देत होता. अभिजित आता काय करतोय, काय नाही करतोय, कोणाशी भेटतोय, काय बोलतोय, बाकीचे लोक काय करतात इथं. तर कुठं ना कुठं मला वाटतंय की महाराष्ट्राची पोलीस CID इज अ डिफरंट डिपार्टमेंट. पण आपल्या इथे ते थोडं कल्चर आणि ट्रेडिशन येते जे दिल्लीमध्ये होतं. कारण की दिल्लीमध्ये जेव्हा मी राहायचो तेव्हा मी माझ्या जेव्हा मित्राच्या घरी जायचो, अनिशच्या घरी, तेव्हा माझ्या मागं 5 वेगळ्या वेगळ्या गाड्या चालायच्या. पोलीसची असायची, IBची असायची, CIDची असायची. आणि मी म्हणले यार इतनी गाडी या क्या करणी, तर म्हणायची सिक्युरिटी केली. सिक्युरिटी काही नव्हती. जेव्हा सोनम सरांना उचललं तेव्हा जे लोक हे सिक्युरिटी म्हणून पाठवायचे त्याच लोकांनी मला मारलं, त्याच लोकांनी माझं तोंड दाबून मला बेसमेंटमध्ये बसवलं. तर हे सर्व्हेलन्स आहे. आणि मला वाटते महाराष्ट्र पोलिस थोडंफार कुठं ना कुठं ते करते पॉलिटिकल प्रेशरमध्ये, विच इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम महाराष्ट्र पोलीस. कारण की आपली एक लेगसी राहिलेली आहे, सरकार कोणाची असो, आपली पोलीस नेहमी चांगली राहिलेली आहे. ठीक आहे अभिजित, खूप खूप धन्यवाद. तू मुंबई तकला हा संवाद साधलास आणि तुमची आता परत एक नव्या पद्धतीनं पुढची वाटचाल सुरू होते. तुम्ही जवळपास महिन्याभराचा ब्रेक घेणार आहात आणि सप्टेंबरपासून तुमचं हे आम्ही ब्रेक नाही घेते. अरे हे का वाटतं लोकांना? ब्रेक एज इन आंदोलनातनं ब्रेक घेतात आणि तुमच्या संघटनात्मक पातळीवर राहणं. 1 महिना आम्ही मुद्दे उचलत राहू, अजून वेगळे वेगळे मुद्दे. सरकारचा धन्यवाद, त्यांच्यामुळे मुद्द्यांची काही कमी नाही देशात. आम्ही बाकी मुद्दे उचलत राहू, त्याच्यावर बोलतही राहू, ब्रेक कुठूनच घेत नाहीये. पण आमचा जो नेक्स्ट ऍक्टिव्हिटी असणार आहे ती सप्टेंबरपासून असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज ही मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद. तर तुमचे सुद्धा याबद्दलचे जे मुद्दे असतील कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि यातनं मला परत एकदा प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की तुम्हीही कितीही आमच्या विरोधात बोललात किंवा ट्रोलिंग करायचा जरी प्रयत्न केलात तरी जे मुद्दे व्हॅलिड आहेत, जे वास्तववादी असतील असं वाटत असेल आणि त्याबद्दल एखाद्याकडनं उत्तर घेणं अपेक्षित असेल तर आम्ही ते डिसेंट भाषेमध्ये प्रश्न फ्रेम करतो आणि डिसेंट भाषेमध्ये ते प्रश्न विचारतो सुद्धा, जर ते प्रश्न विचारण्यासारखे असतील तर. त्यामुळे जरी विरोधातले असते एखाद्याच्या तरी सुद्धा ते प्रश्न आम्ही विचारत राहू. त्यामुळे तसेही काही प्रश्न असतील, या पुढच्या आंदोलनासंदर्भातल्या तुमच्या काही अपेक्षा असतील तर त्या सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि दिवसभरातल्या अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. कॅमेरामन राजेश रेवणकर सह मी अनुजा, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.